भैरवगड पुरंदरच्या डोंगररांगेत वसलेला सुंदर असा किल्ला। या किल्ल्यास घेरा पुरंदर असंही म्हणतात। हा किल्ला तसा अपरिचितच। मी आणि आमचे मित्र नितीन जाधव सासवडवरून निघालो आणि ट्रेक जेव्हा सुरू केला तेव्हा आमचे त्या भागातील मित्र संदीप भिसे यांची खूप मदत झाली। पहिला टप्पा म्हणजे पूर्णपणे उभी चढण, आणि असे असतानाच आम्हाला जोरदार पावसाची दमदार साथ लाभली। तुम्ही कधी पुरंदरला गेला असाल तर छत्रपती संभाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे त्या ठिकाणावरून आपल्याला मागच्या बाजूस वज्रगड आणि भैरवगड अशी 2 ठिकाणे दिसतात। तोच हा भैरवगड। भैरवगडाचा वापर टेहाळणीसाठी होत असे। तर आम्ही आलेलो आहोत 1 तासाची पायपीट करून। अतिशय अवघड अशी वाट, फुल्ली इन्क्लाइन, जवळपास दोरखिंडाचीच कमी होती, नाहीतर आमचं नेस्तनाबूत पाय जर घसरला असता तर आम्ही 1 तासाची पायपीट करून वरती आलोय। सुंदर असा नजारा बघा, तो तिकडे दिसतोय तो पुरंदर किल्ला, आणि तिथे तुम्ही सरळ बघाल तर छोटंसं एक कानिफनाथाचं मंदिर दिसतंय। जसे महाराष्ट्रात दऱ्याखोऱ्यात उंचवटेवर वसलेले नाथ महाराज असतात, तसंच इथे एक पुरंदरच्या पलीकडच्या डोंगरावर कानिफनाथाचा डोंगर म्हणून ओळखला जातो, त्याला भैरवगड असंही म्हणतात। पलीकडच पुरंदर, वज्रगड असे आपल्याला किल्ले दिसतात। गडावरती पठारावर पोहोचल्यानंतर भस्म लावलेले कानिफनाथांचे स्थान दिसले। मग साधारणपणे गुडघा एवढ्या उंचीच्या गवतातून वाट काढीत आम्ही 15 ते 20 मिनिटात मंदिराजवळ पोहोचलो। इथे वर्षातून एकदा गावकरी देवाची पालखी आणतात, एवढीच काय ती गडावरची रहदारी होय। इथून आपल्याला पुरंदर तालुक्यातील आल्हाददायी निसर्ग पाहावयास मिळतो। किल्ल्याच्या मागील बाजूस भव्य असा पुरंदर, वज्रगड, तसेच पुढच्या बाजूस भैरववाडी, काळदरी, पानवडी ही गावे दिसतात, आणि वरील बाजूतून मस्त अशी भाताची हिरवीगार शेती दिसते। कानिफनाथाचं दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे। आता समोर तुम्ही बघू शकता पुरंदर, वज्रगड, आणि हे जे खालची जी वाट आहे ही ॲक्च्युली ही गुरांची वाट आहे, ही जे चरायला डोंगरावर येतात त्या वाटेने आम्ही निघायला पोहोचणार आहोत। दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, आणि अंधार झाल्यामुळे जमेल तशी झाडाझुडपातून वाट काढत पटकन गड उतार झालो। आमच्यासाठी हा अनुभव अतिशय अविस्मरणीय असंच म्हणावा लागेल। आता मस्तपैकी आमचा ट्रेक झालेला आहे, आणि संदीप भिसे यांच्या घरी आम्ही मस्तपैकी गवती चहाचा आस्वाद घेतोय। मस्त असा थरथराट आणि ऑफ रोड असा ट्रेक, आणि आमचे उत्तम मार्गदर्शक संदीप भिसे यांचं सहकार्य लाभल्यामुळे हा ऑफ रोड ट्रेक एकदम सक्सेसफुली पूर्ण झाला। चला आता भेटूया पुढच्या ट्रेकला।